नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारतातील जवळपास सर्व IT कंपनीचे ऑफिसेस हे पुण्यामध्ये आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की बेंगलोर हा भारतातील एक सर्वात मोठा IT हब आहे. त्याचप्रमाणे बेंगलोर पाठोपाठ पुणे हाही एक सर्वात मोठा IT हब आहे. पण पुणे हा एवढा मोठा IT हब बनला कसा? पुण्यामध्ये कोणते कोणते IT पार्क्स आहेत? पुण्याच्या कोणत्या कोणत्या रिजनमध्ये कोणते कोणते IT पार्क्स डिस्ट्रीब्युटेड आहेत? त्या IT पार्क्समध्ये कोणत्या कोणत्या IT कंपनीज आहेत? जसं आपल्याला माहिती आहे की IT कंपनीज ह्या सर्व्हिस बेस IT कंपनीज आणि प्रोडक्ट बेस IT कंपनीज या दोन पार्ट्समध्ये डिवायडेड आहेत. सो कोणत्या IT पार्कमध्ये कोणत्या सर्व्हिस बेस कंपनीज आहेत किंवा कोणत्या प्रोडक्ट बेस कंपनीज आहेत, या कंपनीचा ऍप्लिकेशन क्रायटेरिया काय आहे, जर तुम्हाला या कंपनीजला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कसं अप्लाय केलं पाहिजे, या कंपनीचे बिझनेसेस कोणते आहेत, त्यांचा वर्किंग डोमेन कोणता आहे, त्याचप्रमाणे तुमच्या प्रोफाईलसाठी कोणती कंपनी जास्त सुटेबल आहे. जसं की तुमची प्रोफाईल जर समजा टेस्टिंगमध्ये असेल तर टेस्टिंगमध्ये कोणत्या कंपनीज बेटर आहेत, जर तुमची प्रोफाईल डेव्हलपमेंटची असेल तर डेव्हलपमेंटसाठी कोणत्या कंपनीज बेटर आहेत, IT कंपनीची सॅलरी रेंज काय असते, कोणत्या एक्सपिरियन्ससाठी कोणत्या कंपनीज बेटर आहेत, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला कोणत्या कंपनीज बेटर आहेत, कंपनीचं वर्किंग मॉडेल कसं आहे, वर्क लाईफ बॅलन्स त्या कंपनीचा कसा आहे, त्या कंपनीमध्ये जर प्लेस व्हायचं असेल तर त्यांचा सिलेक्शन क्रायटेरिया किती हार्ड आहे. काही कंपनीचा सिलेक्शन क्रायटेरिया हा कम्पॅरेटिव्हली इझी असतो, काहींचा खूप जास्त हार्ड असतो. अशा कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत त्यांची इलिजिबिलिटी ही कम्पॅरेटिव्हली थोडी इझी आहे आणि त्यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. या सर्व विषयांबद्दलची मी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आणि त्यासाठी मी ही एक स्पेशल व्हिडिओ सिरीज बनवत आहे आणि हा या सिरीज मधला पहिला व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये पुणे हा एवढा मोठा IT हब कसा झाला यामागची जी प्रमुख कारणे आहेत, कारणे आणि पुण्यामध्ये कोणते कोणते IT पार्क्स आहेत याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. आणि या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओ पासून मी तुमच्यासोबत जे काही टॉपिक्स मी तुम्हाला मेन्शन केले आहेत या टॉपिक्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून जर तुम्हाला पुण्यातील IT कंपनीज आणि त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ही व्हिडिओ सिरीज अजिबात मिस करू नका आणि तुमच्या मित्रांसोबत ज्यांना या इन्फॉर्मेशनची खूप जास्त गरज आहे अशा मित्रांसोबत तुम्ही ही व्हिडिओ सिरीज नक्की शेअर करा. मी आहे विशाल राजापुरे आणि तुम्ही पाहत आहात IT टॉक्स बाय विशाल. मी आता तुम्हाला पुणे हा एवढा मोठा IT हब कसा बांधला यामागची महत्वाची कारणे सांगत आहे. पहिलं महत्वाचं कारण हे आहे की पुण्यामध्ये लार्जेस्ट ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्लस ITचं कॉम्बिनेशन आहे आणि या कॉम्बिनेशन मध्ये पुणे हे बेंगलोर पेक्षाही जास्त स्ट्रॉंग आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री पुण्यामध्ये जास्त असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरचा सप्लाय ही पुण्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणून ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर्स, AI इन मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ द थिंग्स, क्लाउड अँड डेटा अनॅलिटिक्स, सायबर सिक्युरिटी या सर्व फील्ड मधल्या सॉफ्टवेअर्सला खूप जास्त डिमांड आहे आणि त्याचबरोबर सप्लाय आहे. म्हणून हे पहिलं जे कारण आहे, हे कारणामुळे पुण्यामध्ये IT खूप जास्त ग्रो झालेला आहे. दुसरं कारण हे आहे की पुण्यामध्ये सर्व्हिस बेस आणि प्रोडक्ट बेस या दोन्ही टाईपच्या कंपनीजची खूप जास्त ग्रोथ झालेली आहे. फॉर एक्झाम्पल जसं की आपल्याला माहिती आहे की TCS, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, ॲक्सेंचर, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, IBM या सर्व कंपनीचे सर्व्हिस बेस मॉडेल किंवा कन्सल्टिंग फर्म ज्या म्हणतो त्या सर्व काही पुण्यामध्ये इस्टॅब्लिश्ड आहे आणि त्याचबरोबर प्रोडक्ट बेस कंपनीजही पुण्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल Amazon, Oracle, मास्टरकार्ड, टच बँक, सिटी बँक, JP मॉर्गन, बार्कलेस या फायनान्शियल बेस्ड कंपनीज प्लस प्रोडक्ट बेस्ड कंपनी यांचंही खूप जास्त कॉम्बिनेशन पुण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं कारण हे आहे की पुण्याला एज्युकेशनल कॅपिटल ॲडव्हान्टेज आहे. जसं आपण म्हणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, म्हणजेच पुण्यामध्ये खूप जास्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. पुण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप जास्त, त्यामुळे स्टुडंट्स इथे येतात, इथे लर्न करतात, इथे डिग्रीज घेतात आणि त्यानंतर इथल्या कंपनीजमध्ये प्लेस होतात. सो एज्युकेशनल ग्रोथ हे एक वन ऑफ द स्ट्रॉंग रिझन आहे पुण्यामध्ये IT ग्रो होण्यामध्ये. चौथं कारण आहे कॉस्ट. जर तुम्ही पुण्याची कॉस्ट कम्पेअर केली बेंगलोर सोबत किंवा अजून दुसऱ्या IT हब सोबत, जसं की मुंबईचा IT हब आहे किंवा गुडगावचा IT हब आहे, या सर्वांच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये कॉस्ट ही कम्पॅरेटिव्हली कमी आहे. मग ती कॉस्ट कशामध्ये असेल? मग ही कॉस्ट ऑफिस रेंटल्स मध्येही कमी आहे, तुमच्या लिव्हिंग एक्सपेन्सेस मध्येही कमी आहे. त्यामुळे जे एम्प्लॉईज कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट फायदेशीर आहे आणि लो कॉस्टमुळे कंपनीजलाही सॅलरी प्रेशर जास्त नाही. जर एखाद्या सिटीची ओव्हरऑल कॉस्ट जास्त असेल तर तिथे कंपनीजलाही खूप जास्त एक्सपेन्सेस पे करावं लागतात, तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांना टॅक्सही पे करावं लागतं. तो या सगळ्याचा बेनिफिट पुण्यामध्ये कंपनीला खूप जास्त होतोय. पाचवं महत्वाचं कारण आहे पुण्याचं क्लायमेट. जर तुम्ही भारताची जिओग्राफी पाहिली तर नॉर्थ साईडला ही खूप जास्त थंडी आणि खूप जास्त उन्हाळा दोन्ही खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला जाणवतं. तसंच आपण साऊथला जर गेलो, चेन्नई साईड किंवा हैदराबाद साईड, तर तिकडे खूप जास्त एक्स्ट्रीम हे तुम्हाला जाणवेल. पण जर तुम्ही पुण्याचं वातावरण पाहिलं तर ते खूप जास्त बॅलन्स्ड आहे. पुण्यामध्ये थंडी, उन्हाळा आणि पावसाळा याचा एक प्रॉपर बॅलन्स रेशो आहे, त्यामुळे लोकांना पुण्यामधलं क्लायमेट हे खूप जास्त आवडतं. तुम्हाला पुण्याचं क्लायमेट कसं वाटतं हे नक्कीच मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आता आपण पाहूया पुण्यामध्ये IT पार्क्स कोणते कोणते आहेत. पुण्यामध्ये IT पार्क्स हे वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड आहेत आणि ते मेनली दोन रिजन मध्ये डिस्ट्रीब्यूट आहेत. एक रिजन आहे पुणे ईस्ट आणि एक रिजन आहे पुणे वेस्ट. आता पुणे ईस्ट मध्ये कोणते कोणते IT पार्क्स येतात तर
पहिला आय टी पार्क आहे तो खराडी, दुसरा आहे मगरपट्टा आय टी पार्क, तिसरा आहे हडपसर आय टी पार्क, चौथा आहे कल्याणीनगर आय टी पार्क आणि पाचवा आहे विमाननगर आय टी पार्क. तसंच पुणे वेस्ट मध्ये 3 मेजर आय टी पार्क्स आहेत. पहिला आय टी पार्क आहे बालेवाडी आय टी पार्क, त्याला आपण बालेवाडी हायस्ट्रीट म्हणतो. दुसरा आहे बाणेर आय टी पार्क आणि तिसरा आहे हिंजवाडी आय टी पार्क. हे आहेत पुण्यातले मेजर आय टी पार्क्स. पण आय टी कंपनी या आय टी पार्क्स व्यतिरिक्तही अनेक ठिकाणी लोकेटेड आहेत. ते आय टी पार्क्स खूप छोटे आहेत किंवा इंडिव्हिज्युअल कंपनीचे ऑफिसेसही पुण्यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल ओरेकल कंपनीचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, पण त्यांचं एक सेपरेट कॅम्पस आहे जो की बावधनमध्ये आहे. असे कंपनीचे ऑफिसेसही पुण्यामध्ये खूप सारे आहेत. त्याच्यामुळे पुण्यामध्ये आय टी कंपनीचे जे लोकेशन्स आहेत ते खूप जास्त स्कॅटर्ड आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने पुण्यातल्या आय टी कंपनीज ह्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड आहेत. काही कंपनी बिझनेस पार्क्स मध्ये लोकेटेड आहेत, तर काही कंपनी लार्ज आय टी पार्क्स मध्ये लोकेटेड. ज्या लोकांचा एक्सपिरियन्स हा 3 वर्ष 5 वर्ष किंवा 10 वर्ष आहे, अशा एक्सपिरियन्स लोकांसाठी ही व्हिडिओ सिरीज खूप जास्त फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर जे फ्रेशर्स कॅन्डिडेट आहेत किंवा कॉलेजमधले कॅन्डिडेट्स आहेत जे जॉब शोधत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ सिरीज खूप जास्त फायदेशीर ठरेल. कारण तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये आहात आणि तुम्ही ज्या जॉबसाठी प्रिपेअर करत आहात, ते जॉब तुम्हाला कोणत्या कंपनीजमध्ये करायचे आहेत आणि कोणत्या कंपनीज ह्या कोणत्या जॉबसाठी चांगल्या आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून मी एक्सपेक्ट करतो की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरेल. तसेच या टॉपिक बद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, तर तुम्ही डेफिनेटली या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमचे क्वेश्चन्स मेन्शन करा. मी तुमच्या क्वेश्चन्सला नक्कीच आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. ही इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ज्या लोकांना या इन्फॉर्मेशनची जास्त गरज आहे अशा लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओपासून मी तुमच्यासोबत पुण्यातील आय टी कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.